బాలాసాహెబ్ కాలం నుంచి కొంకన్ మరియు శివసేన ఐక్యంగా ఉందని మహారాష్ట్ర ఉప ముఖ్యమంత్రి ఏక్నాథ్ షిండే తెలిపారు. ఈ సందర్భంగా ఆయన మీడియాతో మాట్లాడుతూ బాలాసాహెబ్ కాలం నుంచి కొంకన్ మరియు శివసేన ఐక్యంగా ఉండటం సంతృప్తికరమైన విషయమని అన్నారు. ఇటీవల ఎన్నికల్లో కొంకన్ నుండి శివసేన 9 మంది ఎమ్మెల్యేలలో 8 మందిని గెలుచుకుందని, కొంకన్ శిवसेनेకు బలమైన కోటగా కొనసాగుతుందని అన్నారు. मला आनंद आहे की कोकण आणि शिवसेना हे जे नातं आहे हे बाळासाहेबांपासून आणि याच कोकणाने शिवसेनेला 9 पैकी 8 आमदार दिले. त्यामुळे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेना आणि कोकण हे कधी वेगळं होऊ शकत नाही. या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर साहेबांनी जे काम केलेलं आहे त्यांचं काम बोलतंय आणि म्हणून त्यांना 4 वेळा या मतदारसंघातून निवडून दिलेलं आहे आणि म्हणून आज जेवढ्या सभा झाल्या त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद ज्या लाडक्या बहिणींचा प्रचंड होता, लाडक्या भावांचा होता. त्याने निश्चय केलेला आहे की यावेळेस शिवसेनेलाच निवडून द्यायचं, कारण शिवसेना विकास करते, शिवसेना दिलेला शब्द पाळते, शिवसेना मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्या शहराला आकार देण्याचं काम, त्या शहराची प्रगती करण्याचं काम, शहराचा विकास करण्याचं काम शिवसेना करते हा विश्वास आहे आणि त्यामुळे प्रचंड असा मोठा प्रतिसाद लोकांचा शिवसेनेला मिळतो. शिंदे साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना असताना स्थानिक तुमच्या नेत्यांकडून, आमदारांकडून असा थेट आरोप होते की भाजपकडून पैशांचं वाटप जोरदार सुरू आहे. निलेश राणेंनी एक स्टिंग ऑपरेशनही उघडकीस आणलं आणि त्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे. ते झालं ना, आता ते झालं, त्याची चर्चाही झाली, मीडियामध्ये ऐकलंही आणि मतदान जे आहे हे निर्भय वातावरणामध्ये, फेअर अँड फ्री वातावरणामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून कोकणातली माणसं ही प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. हे पैशाने त्यांना विकत घेता येणार नाही. कामाला ते मतदान करतात, जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो, कोकणी माणूस, कोकणातला माणूस हा शिवसेनेवर प्रेम करतो, शिवसेनेवर त्याची श्रद्धा आहे आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था जसं विधानसभेत 100% रिझल्ट शिवसेनेला दिला, तसा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील शिवसेनेच्या पाठीत कोकणातले, सिंधुदुर्गातले लोक राहतात.